एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला श्री सिद्धेश्वर यात्रा सोहळ्याच्या तयारीसाठी 68 लिंग नंदीध्वज प्रदक्षिणा मार्गाची पाहणी। सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी नंदीध्वज प्रदक्षिणा मार्गावर जाऊन सुरक्षा व्यवस्थेची तपशीलवार माहिती घेतली। यावेळी श्री सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वजाचे प्रमुख मानकरी राजशेखर हिर्याबू व हिर्याबू परिवारातील सदस्यही उपस्थित होते। राजशेखर हिर्याबू यांनी प्रदक्षिणा मार्गावरील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या ठिकठिकाणची माहिती पोलीस आयुक्तांना दिली। आगामी यात्रा सोहळ्यासाठी गर्दीचे अव्यवस्थापन, आपत्कालीन सेवांची उपलब्धता तसेच वाहतूक नियंत्रण यासंदर्भात नियोजन करण्यात आले। या प्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त एम राजकुमार हे आज आपलं सिद्धेश्वर महाराजाचे जानेवारी 13, 14, 15 दिवस जे होणारे कार्यक्रम जे आहे त्यानुसार आमच्या पूर्ण मार्ग आणि जे ठिकाणी कार्यक्रम होणार आहे, गर्दीचे होणार आहे त्या ठिकाणी पोलीस विभाग आणि कॉर्पोरेशनच्या संयुक्त भेट स्पॉट व्हिजिटसाठी आज आलेले आहे। आणि नियोजकाकडून पण आम्ही ऐकून घेतलेलं आहे, त्यांच्या काय अडीअडचणी त्यांनी सांगितलेलं आहे, त्याचं जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमच्या इच्छा चालू आणि सर्व स्पॉट व्हिजिट झाल्यानंतर जे दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहेत आणि ते कसा इम्प्रूव्ह करायचे, आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल, मागच्या वर्षी काय कमतरता असलं तर ते कसं पूर्तता करायची त्या दृष्टीने आमचं नियोजन राहील। कलेक्टर ऑफिस पण 2 वेळ या विषयावर बैठक घेतलेली आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करणार आहे। कॉर्पोरेशन, कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तालय अशा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे 3 दिवसाचा कार्यक्रम आणि पूर्ण गटायात्रा होईल असं आमच्या अपेक्षा। मार्गाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा त्याची चर्चा केली जाते आणि अक्षरेच्या वेळी हा सर्वात मोठा प्रश्न आहे की मार्गाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडून असे वेगळे काही नियोजन असू शकते। दरवर्षी गर्दी वाढत जात आहे, मार्ग तेवढाच आहे आणि जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आजूबाजूच्या कॅरेजवेला नंबर ऑफ व्हेकल्सपासून सर्व वाढत जात आहे। त्यामुळे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्राऊड मॅनेजमेंट करण्यात येते आणि ते बॅरिकेडिंग्स असो किंवा इतर 2 आणखी 50 मीटर अगोदरपर्यंत बॅरिकेडिंग लावून आम्ही जे पब्लिक पायी चालण्यासाठी किंवा पायी उभे राहण्यासाठी त्यांना जे जागा मिळेल ते जास्ती करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न काय आव्हान कराल सोलापूरकरांना आणि भक्तांना प्रशासनाकडून? हे एक सोलापूरला एक मुख्य धार्मिक कार्यक्रम आहे, ते धार्मिक भावनेने सर्वांनी सहभाग घेऊन आशीर्वाद घ्यायचे। बाकी यात कुठल्याही प्रकारच्या हे एक मूळ उद्देश आहे, एक धार्मिक कार्यक्रम आहे, त्याच भावनेने सर्वांनी सहभाग घेतलं तर कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येणार नाही। धन्यवाद। नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। यावर्षी दिनांक 12 जानेवारीपासून सोलापूर ग्रामदेवी सीतारामेश्वराची यात्रा संपन्न होती आहे। यात्रेमध्ये आज या हिर्याबूंच्या वाड्याच्या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत आणि यात्रेमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या हिर्याबूने यापूर्वीच महापालिकेला कळवलेल्या आहेत। त्या माध्यमातून आपण महापालिकेच्या ती तयारी चालू केलेली आहे। त्याचबरोबर ज्या काही महापालिकेच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला प्रतिवर्षीप्रमाणे निश्चितपणे पूर्ण करून यात्रेमध्ये कुठेही गालबोट लागणार नाही त्याची सर्वतोपरी दक्षता या माध्यमातून घेण्यात येत आहे।